नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आत्ता पितृपक्ष पितृपंधरवडा चालू आहे, त्यामुळे घरामध्ये प्रत्येकाच्या पक्ष चालूच असतं आत्ता या आठवडाभरामध्ये. तर याला गवारीची भाजी करतातच. मग ती गवारीची भाजी करताना आपण अर्धा किलो 1/2 किलो जसं घरात करणार आहोत त्याप्रमाणे आणतो. त्याच्यात 15-20 तरी निब्बर अशा गवारीच्या शेंगा निघतातच. मग या शेंगांचं करायचं काय, तर त्याचे पुढचा आणि मागचा भाग खुडून टाकायचा. त्या 15-20 शेंगा, तेवढेच 15-20 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर पण आणलेली असते गड्डी, तिच्या खालच्या कोवळ्या मुळं काढून टाकून देठ आणि थोडीशी कोथिंबीर. तसंच एक झणझणीत हवी असेल तर 8-10 मिरच्या किंवा मग आपल्या आवडीनुसार मिरच्या घालायच्या. पोपटी रंगाच्या घालाव्यात, त्या तिखटाला कमी असतात आणि त्यानं त्रास पण होत नाही. सध्या माझ्याकडच्या हिरव्या मिरच्या संपल्यात, त्यामुळे मी बॅडगीच्या 2 मोठ्या मिरच्याच त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हे सगळं असं खमंग परतून घ्यायचं आहे. आपल्याला कळतं, म्हणजे थोडासा कलर बदलतो शेंगांचा, पण लसूण पण थोडा गुलाबी होतो. आता यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्सरवर 1 वर नाही तर पल्स मोडवर असं भरडा वाटून घ्यावं. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता किती छान वाटल्या गेल्यात. आता लाल मिरची घातल्यामुळे मध्ये मध्ये लाल रंग दिसतोय. हिरवी मिरची घातली तर अगदी हिरवा रंग येतो, पण चवीत तसा काही फरक पडत नाही. आणि आता त्याला मी आधीच भेंडीची भाजी करायची तेव्हा फोडणी केलेली. एक अर्धा डाव तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि भरपूर हिंग घालायचा आणि अशी फोडणी करून त्याच्यामध्ये ही कालून मिक्स करून ठेवायची. भाकरी, पोळी, अगदी भाताबरोबर सुद्धा ही चटणी, म्हणजे हा ठेचा छान लागतो. 4-5 दिवस आरामात टिकतो. तर तुम्ही करून बघा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूड स्टॉपला जे कोणी शेअर करणार, सबस्क्राईब करणार, त्याला नक्की काहीतरी वेगळं ऐकायला, पाहायला, बघायला मिळणार. चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर नेहमीप्रमाणे अर्थातच खात राहा, पीत राहा, आनंदित राहा, मजेत राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.